Hello students, welcome once again in this today's video session. Today we are going to deal with the 10th standard lesson, Be Smart. This lesson is in unit first. The lesson's number is 1.4 and the title of this lesson is Be Smart. I hope it will help you in your study. Now let's move towards our lesson. All of us have सम ड्रीम्स. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी स्वप्न असतं. कोणाला ॲक्टर बनायचं असतं, कोणाला ॲक्ट्रेस बनायचं असतं, कोणाला वेब सिरीजमध्ये काम करायचं असतं किंवा कोणाचं ड्रीम असं पण असू शकतं की पबजीमध्ये जास्त किल करायचे. असेही आपले छोटे छोटे ड्रीम्स नकळत भविष्यात कधी मोठ्या ध्येयाच्या रूपांमध्ये बदलतात हे आपल्याला पण समजत नाही. आणि म्हणून विद्यार्थी दशेत असताना किंवा विद्यार्थी म्हणून आपण 10वी 11वी 12वी या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या पुढे काही ना काहीतरी स्वप्न असतं किंवा ध्येय असतं. तसा विचार केला तर हा धडा अतिशय सोपा आहे. पण जर तुम्ही हा लेसन व्यवस्थित वाचला तर अंडरस्टँडिंग होईल. लेसन वाचताना एकच काळजी घ्यायची आहे की आपण जी आपली ध्येय किंवा स्वप्न पाहतो किंवा आपण करिअर जे निवडतो ते कसं असलं पाहिजे याबद्दल या धड्यामध्ये चर्चा आहे. हे जर आपण समजून घेऊन धडा वाचला तर धडा समजण्यास अतिशय सोपा आहे. सो लेट्स प्रोसीड टुवर्ड्स अवर लेसन. ऑन पेज नंबर 22 आय एम रीडिंग द फर्स्ट पॅसेज. टायटल ऑफ दिस लेसन इज बी स्मार्ट. जर अगोदर आपण टायटल बघितलं तर बी स्मार्ट. बी स्मार्ट या टायटलमध्येच आपल्याला एक मेसेज आहे की आपण स्वतः कसं बनलो पाहिजे, चतुर बनलो पाहिजे. बुद्धिमत्ता असणं, कौशल्य असणं या दोन गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत तसंच विजडम असणं किंवा प्रॅक्टिकल डिसिजन मेकिंग करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणं, ही चतुरता आपल्यामध्ये निर्माण करा असं हा धडा आपल्याला एक सजेशन किंवा मेसेज देत आहे. बी स्मार्ट इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये काय बना, स्मार्ट बना. स्मार्ट बना म्हणजे मेकअप करून नव्हे तर आपण ज्या करिअरमध्ये आपण जे करिअर निवडतोय ते करिअर निवडताना आपण चतुरपणे, कुशलपणे आणि विचार करून ते करिअर निवडा जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल होईल. सो writer is starting this lesson with the statement, champions aren't made in gyms. आपण जेवढे यशस्वी लोक किंवा विजेते बघतो ते कोणत्याही मार्गदर्शन शाळेमध्ये जाऊन किंवा मार्गदर्शनाचं प्रशिक्षण घेऊन विजेते बनत नाहीत. किंवा आपण जे खेळाडू बघतो जे जिंकत असतात, जे विजेते असतात ते व्यायामशाळेमध्ये जाऊन विजेते बनत नाहीत किंवा व्यायामशाळेमुळं ते विजेते बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग. हे विजेते किंवा हे यशस्वी लोक अशा काहीतरी गोष्टीनं घडतात, बनतात जी त्यांच्याकडे डीप इनसाइड असते. त्यांच्या मनात, हृदयात, आत्म्यात कुठेतरी खोलवर रुजलेली असते. त्या 3 गोष्टी त्यांच्या मनामध्ये, आत्म्यामध्ये, हृदयामध्ये रुजलेल्या असतात. त्या आहेत डिझायर, इच्छा, विश, ड्रीम, स्वप्न अँड विजन आणि दृष्टी किंवा फोरसाईट, असामान्य दृष्टी किंवा दूरदृष्टी. इच्छा, स्वप्न आणि दृष्टी या 3 गोष्टींमुळे विजेते घडतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. अशा विजेत्या किंवा अशा यशस्वी लोकांच्याकडे पहिल्यांदा विल असावी लागते आणि नंतर स्किल असावं लागतं. कारण जरी लेखक इथे असं म्हणत असला दे हॅव टू हॅव द स्किल, त्यांच्याकडे कौशल्य असावं लागतं, अँड द विल आणि इच्छाशक्ती असावी लागते ते स्वप्न पूर्ण करण्याची किंवा ध्येय मिळवण्याची. तरी सुद्धा तो पुढे स्टेटमेंटमध्ये म्हणतोय बघा, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्यापेक्षा तुमच्या मनामध्ये परिणामकारक अशी किंवा ताकदवान अशी विल, विश, इच्छा असली पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आणि जे आपण अवतीभोवती आपल्या सेलिब्रिटीज, ॲक्टर, स्पोर्ट्स पर्सन बघतो जे यशस्वी झालेले असतात ते सक्सेसफुल प्रोफेशनल्स, हे यशस्वी व्यावसायिक लोक किंवा हे यशस्वी लोक थ्राईव्ह इन द सेम मॅनर, ते सुद्धा याच पद्धतीनं दे डेव्हलप देमसेल्स.
वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांच्याकडे निसर्गानं दिलेली बुद्धिमत्ता असते. आपल्यामध्ये नैसर्गिक गुणवत्ता, बुद्धिमत्ता, हुशारी असतेच. इफ वी यूज दॅट टॅलेंट, पण जर आपण ती बुद्धिमत्ता, आपली ती हुशारी वापर टू सेट आवर गोल इन लाईफ, आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवण्यासाठी, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये आपणाला निश्चितपणे यश मिळू शकतं. आपण सहज यश मिळवू शकतो. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स. आपण आपली ध्येय मिळवू शकणार नाही इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जर आपण ती ध्येय किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृती केली नाही तर. पहिल्या पॅसेजमध्ये लेखक आपणाला काय महत्त्वाच्या बाबी सांगतो की आपल्या मनात इच्छा, ध्येय किंवा ध्यास असला पाहिजे. स्वप्न, ध्येय जर असेल तर त्या दृष्टीनं आपण आपल्यामध्ये टॅलेंट, बुद्धिमत्ता निर्माण केली पाहिजे. त्यानुसार आपण ॲक्शन, कृती केली पाहिजे. आपल्यामध्ये स्किल्स डेव्हलप केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडं यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि ती इच्छाशक्ती अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही हे वाक्य ऐकले, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग सापडेल. ध्येय ठरवता येणं सुद्धा आयुष्यामध्ये महत्त्वाचं असतं. ध्येय पूर्ण करण्याची धडपड पण महत्त्वाची असते. वरवरची स्वप्न किंवा काही जण दररोज स्वप्न बघतात किंवा दररोज त्यांची ध्येय बदलतात, किंवा नुसता विचार किंवा सहज नुसता प्रयत्न हे आपल्याला जीवनात यश मिळवून देत नाही. आपण ध्यास घेऊन यश, ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणं गरजेचं आहे. आता मी दुसऱ्या पॅसेजकडे बोलतोय. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. आपण जे ध्येय ठरवतो त्या ध्येय ठरवण्यापाठीमागं आपली जी भूमिका असते त्यामधून आपल्याला हे जाणवते की आपण जर ध्येय ठरवत असू तर आपल्याकडं दोन मौल्यवान असेट्स असतात. मग असेट्सचा खरा अर्थ आहे मालमत्ता आणि दुसरा अर्थ आहे समृद्धता किंवा संपन्नता. म्हणजेच आपल्यामध्ये ती जी जाणीव असते ध्येयाची, स्वप्नाची किंवा यश मिळवण्याची, त्या जाणीवेचा विचार करण्याची प्रगल्भता आपल्याकडे असली पाहिजे. आणि अजून एक अर्थ असेट्सचा होतो वैशिष्ट्य. म्हणजे ज्या क्षणाला तुम्ही ध्येय ठरवण्याचा प्रयत्न करता त्या क्षणाला तुमच्यामध्ये एक जाणीव निर्माण होते. आणि या जाणीवेची दोन वैशिष्ट्य किंवा पैलू असतात. त्यातला पहिला पैलू आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. आपल्यामध्ये नवनिर्मिती क्षमतेची जाणीव तयार होते. आणि दुसरा पैलू आहे अँड अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी विथ अ स्टेपिंग स्टोन. आणि आपल्यामध्ये जी कल्पकता आहे त्याची समज निर्माण झाल्यामुळे आपण स्टेपिंग स्टोन, आपल्या लाईफमध्ये काहीतरी मैलाचे दगड जे आपल्याला सूचक असतात ध्येयाकडं दिशा दर्शवण्यासाठी, अशा दोन गोष्टींच्या मदतीनं वी कॅन इल्युमिनेट द पाथ. आपण जो ध्येयाकडे जाणारा मार्ग आहे तो प्रकाशित करू शकतो किंवा त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची एक जाणीव आपल्या मनामध्ये स्पष्टपणे निर्माण करता येते. अशा रीतीने हे ध्येय ठरवल्यामुळं दोन पैलू आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजतात. त्यातला पहिला आहे की आपल्याकडं कल्पनाशक्ती आहे, आपल्यामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे, याची पण आपल्याला जाणीव निर्माण होते. आणि दुसरं, आपल्याला नेमकं कोणत्या दिशेने जायचं आहे या गोष्टीवर सुद्धा प्रकाश पडतो. त्यामुळं ध्येय ठरवणं ही कृती ध्येय, स्वप्न मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाची पायरी आहे. पुढे गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ. आपण ध्येयामुळं जीवनाचा मार्ग किंवा सूत्रे आपल्या हाती घेऊ शकतो. हेम म्हणजे सुकाणू किंवा चाक. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये ज्या क्षणाला आपण गोल ठरवतो, ध्येय ठरवतो, स्वप्न पाहतो, त्या ठिकाणीच
आपण आपल्या जीवनाची सर्व सूत्र, जीवनाचं सर्व नियंत्रण आपल्या हातात घेतो. पर्स्युइंग गोल्स ऑर ड्रीम्स ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि या ध्येयांचा, स्वप्नांचा आपण पाठपुरावा करत राहिलो तर आपणाला भविष्यातील चांगल्या परिस्थितीचा मोबदला मिळू शकतो. आपण जर या ध्येयांचा पाठपुरावा करत राहिलो, पर्स्युइंग म्हणजे पाठपुरावा करणं, तर आपणाला निश्चितपणे उज्ज्वल भविष्यातील परिस्थिती एक बक्षीस म्हणून किंवा मोबदला म्हणून त्याची पोच आपण केलेल्या कृतीची आपणाला मिळू शकते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. गोल्स हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. आपल्या जीवनाच्या प्रवासाला दिशा देण्याचं काम ध्येय करतात. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग. आपण नुसतंच ध्येय ठरवलं तर त्यामुळं रादर दॅन ड्रिफ्टिंग अलॉंग. ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे वाहत जाणे. आपण जीवनाच्या प्रवाहात भरकडत नाही, आपण असंच वाहत जात नाही. अँड लेटिंग थिंग्स हॅपन. आणि जर आपण ध्येय ठरवलं तर आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींवर आपण नियंत्रण करतो. लेटिंग थिंग्स हॅपन, जे घडतंय, हॅपन लेटिंग, ते घडू देणं हे, आणि नुसतं वाहत जाणं जीवनाच्या प्रवासात, ह्या दोन गोष्टी जर आपण ध्येय ठरवल्या तर टाळता येतात आणि आपल्या जीवनाला दिशा देता. सहजपणे आपण जीवनात भरकटत न जाता, आपण जीवनाच्या प्रवाहाबरोबर न वाहता आपली जीवनाची गाडी योग्य दिशेनं नियंत्रित करत पुढे भविष्याकडे, उज्ज्वल भविष्याकडे नेऊ शकतो. म्हणजेच जीवनाची गाडी जर व्यवस्थित चालवायची असेल तर आपल्याकडं पहिलं ध्येय असलं पाहिजे, नवनिर्मिती क्षमतेची, आपल्या कल्पकतेची जाणीव असली पाहिजे, आणि यशाकडं पाऊल टाकण्याचा आपण निर्णय घेतला पाहिजे व त्या दिशेनं आपण कृती करून सतत पाठपुरावा केला पाहिजे. अशा या गोष्टी ध्येयाच्या या वाटचालीमध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. नाऊ लेट्स टर्न्स टू अस थर्ड पॅसेज. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी. ध्येय ठरवणं सिंपल वाटतं, ध्येय ठरवणं कदाचित ॲपियर वाटणं इझी, सोपं वाटतं. फॉर सम, पण काही जणांसाठी इट्स क्वाईट चॅलेंजिंग. हे ध्येय ठरवणं हे काम अतिशय व्हेरी क्वाईट चॅलेंजिंग, डिफिकल्ट, हार्ड, अवघड असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर आपल्याकडे ध्येयच नसेल तर अपयशाची भीती आपण टाळू शकतो. म्हणजेच लेखाला इथं असं म्हणायचं आहे, अपयशाची भीती कोणतंही आपण ध्येय मनात नाही ठरवलं तर आपण टाळू शकतो. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड. पण असं असलं तरी आपल्या जीवनामध्ये ज्यानं ज्यानं ह्या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला वन हॅज टू डिसाईड, प्रत्येकाला डिसाईड ठरवावंच लागतं. व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आपल्या जीवनाच्या ह्या प्रवासात, जीवनात किंवा जीवनाच्या शेवटी एकदा तरी प्रत्येकाला ठरवावंच लागतं व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव, टू गेट. आपणाला नेमकं काय मिळवायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स, अकम्प्लिश, कम्प्लीट, पूर्ण करणे. ध्येय पूर्ण करण्यासाठी एक्सपर्ट्स, जे आत्तापर्यंतचे यशस्वी लोक आहेत, बुद्धिमान लोक आहेत किंवा तज्ज्ञ आहेत, ह्या ध्येय कसं मिळवावं या थिअरीमध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांनी असा सल्ला दिला आहे. रिकमेंड, दे सजेस्ट अ 5 स्टेप अप्रोच. 5 पायऱ्यांचा एक संच किंवा 5 टप्पे किंवा एक मेथडॉलॉजी, 5 टप्प्यांची, 5 पायऱ्यांची तुम्हाला देत आहेत. ती तुम्ही फॉलो केला तर तुम्ही यश मिळवाल, असं त्यांचं म्हणणं आहे. या तिसऱ्या पॅसेजमध्ये आपणाला लेखकाचा असा संदेश आहे, ध्येय ठरवणं सोपं नसतं, तसेच प्रत्येकाला ध्येय ठरवावंच लागतं. जरी ते अवघड वाटत असेल तरी ध्येय ठरवणं ही आयुष्यातील प्रत्येकाच्या अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येकाला ध्येय ठरवावेच लागते. म्हणून तुम्ही ही जी या धड्यामध्ये 5 स्टेप अप्रोच, स्मार्ट गोल्सची जी पद्धती दिलेली आहे, मेथड दिलेली आहे, त्याचा तुम्ही अवलंब करा किंवा त्याबाबत तुम्ही माहिती घ्या आणि प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये ध्येय ठरवा. स्वप्न वेगळी आणि ध्येय वेगळी आणि करिअर वेगळं. मग
ध्येय हे प्राप्त करण्यासाठी कदाचित तुम्हाला छोटी छोटी ध्येय उद्दिष्ट ठरवावी लागतील. मग कदाचित उद्दिष्टांपेक्षा लहान स्वप्न असतील. मग काही जणांचं स्वप्नच फार मोठं असतं. पण तुर्तास तुम्ही हा धडा वाचताना ध्येय म्हणजे स्वप्न, स्वप्न म्हणजेच उद्दिष्ट, अशा जरी गोष्टींचा विचार करत हा धडा वाचला तरी तुमच्या लक्षात येईल लेखकाला इथे आपणाला भविष्यात जे करिअर करायचं आहे त्याबद्दल आपणाला माहिती द्यायची आहे. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स, इथं स्मार्टचा अर्थ खाली त्यांनी पर्टिक्युलर शब्दांद्वारे दिलेला आहे आणि इथं या ठिकाणी स्मार्ट गोल्स म्हणजे ही एक यश मिळवायची पद्धत आहे किंवा हा 5 पायऱ्यांचा संच आहे जो तज्ज्ञ लोकांनी आपणाला सुचवलेला आहे किंवा ही मेथड पद्धती तज्ज्ञ लोकांनी सुचवली आहे. पुढचा पार्ट वाचत असताना नेमकं आपलं करिअर किंवा आपलं ध्येय किंवा आपलं स्वप्न कसं असलं पाहिजे, आपण स्वप्न ठरवताना नेमकं ते कोणत्या स्वरूपात असावं याबद्दल माहिती आहे. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. थिंकिंगची एक मेथडॉलॉजी आहे. थिंकिंग विचार करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे जे तुम्ही अतिशय बुद्धी वापरून जी ध्येय ठरवता यांच्याबद्दलची एक पद्धती आहे आणि ही पद्धती विचारांची पद्धती आहे, विचार प्रणालीची पद्धती आहे दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. आणि या स्मार्ट गोल्स या पद्धतीमुळं लोक यशापर्यंत पोहोचतात. म्हणून तुम्ही सुद्धा स्मार्ट गोल्स ही पद्धत प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये वापरा. स्मार्ट स्टँड्स फॉर, मग हा जो स्मार्ट हा शब्द आहे याचा अर्थ किंवा याचं नेमकं लेखकाला स्मार्टची फोड कशी करायची आहे. स्मार्ट म्हणजे पहिला शब्द सांगितलाय स्पेसिफिक, निश्चित, स्पेसिफिक निश्चित, ठराविक विशिष्ट, मेजरेबल मोजता येणार, अचिवेबल मिळवता येणार, रिअलिस्टिक जे खऱ्या आपल्या जीवनात मिळवता येईल असं वास्तविक, अँड टाइम बाउंड आणि ठराविक वेळेच्या मर्यादेत किंवा बंधनात पूर्ण होणार. म्हणजे आपलं जे जे ध्येय आहे ते कसं असलं पाहिजे, स्मार्ट. म्हणजे आपली ध्येय किंवा स्वप्न ही नेमकी माहीत पाहिजेत आपणाला, ती किती आपण मिळवली, किती पूर्ण केली, किती राहिली हे मोजता येणारी असली पाहिजेत. आपणाला खरोखर आजच्या जीवनात आपल्या जीवनात ती मिळवता आली पाहिजेत, अचिवेबल, रिअलिस्टिक, आणि ती प्रत्यक्ष जीवनात वास्तवात उतरणारी असली पाहिजेत. आणि शेवटचं आहे वेळेचं बंधन, टाइम बाउंड. आणि आपली जी स्वप्न किंवा ध्येय आहेत त्यांना वेळेची मर्यादा असली पाहिजे. स्पष्ट ध्येय, स्पष्ट स्वप्न असलं पाहिजे, स्पेसिफिक. ते किती मिळवले, किती राहिलं असं त्याचं मोजमाप करता आलं पाहिजे, मेजरेबल, अचिवेबल. तुमच्याकडं जे जे काय आहे त्याला वापरून तुम्ही त्या ठराविक काळामध्ये ते पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपलं जे जीवन आहे ते मर्यादित आहे, त्या काळातच ते पूर्ण झालं पाहिजे, तर ते अचिवेबल असेल. रिअलिस्टिक, आपण जो विचार करतोय, आपण जे करिअर निवडतोय, आपण स्वप्न बघतोय किंवा आपण ध्येय ठरवतोय ते वास्तविक जीवनात त्याच्याशी आपला काहीतरी सहसंबंध असला पाहिजे, ते पूर्ण करता येणारं असलं पाहिजे. ते अवास्तव नको आहे, म्हणजे पूर्ण न होणारं असं स्वप्न किंवा असं करिअर नको आहे. अँड टाइम बाउंड, आणि वेळेच्या मर्यादेत आपलं स्वप्न किंवा ध्येयाला फिक्स करता आलं पाहिजे, जेणेकरून त्या ठराविक काळात आपण तपासणी करू शकतो की आपलं ते ध्येय किंवा स्वप्न किंवा आपलं ते करिअर पूर्ण झालं का नाही. सो अशा प्रकारे ही स्मार्ट गोलची एक मेथडॉलॉजी, विचारांची एक प्रणाली, पद्धत लेखक या पॅसेजमध्ये आपण पुढे मांडतोय. नंतर एक वाक्य आहे, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. याचा अर्थ असा आहे, रुब्रिक म्हणजे उतारा, RUBRIC, आणि स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, निश्चित. जी आपली स्मार्ट ध्येय आहेत, म्हणजे वरच्या निकषांमध्ये बसणारी ध्येय किंवा स्वप्न, त्यांच्यासाठी ती ध्येय कशी असावीत यांची एक यादी आहे. आणि ती यादी खाली धड्यामध्ये 5
मुद्द्यांच्या मदतीनं लेखकानं आपल्यासमोर सादर केलेले आहे. म्हणजे स्मार्ट ध्येय ही कशी असावीत, तर ती खालील 5 मुद्द्यांमध्ये बसणारी असावीत. खालील 5 मुद्द्यांच्या अनुषंगानं त्यांची मांडणी असावी. मग यामध्ये स्मार्ट गोलमध्ये जी पहिली पायरी आहे किंवा यादीतील जो पहिला मुद्दा आहे, स्मार्ट गोल्स कसं असावं याच्या वर्णनाचा, तो मुद्दा मी एक्सप्लेन करतोय. स्पेसिफिक, SPECIFIC, स्पेसिफिक म्हणजे ठराविक किंवा विशिष्ट. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट ठराविक नेमका, एरिया क्षेत्र, आयडेंटिफाईंग ओळखणं, इन्व्हॉल्व्स त्यामध्ये समाविष्ट असतो. स्पेसिफिकमध्ये कोणाचा समावेश होतो? विशिष्ट किंवा नेमक्या क्षेत्राचा समावेश होतो. ज्या क्षेत्रामध्ये, ज्या एरियामध्ये आपणाला इम्प्रूव्हमेंट करण्यास वाव असतो. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. आपल्याकडे एखादं कौशल्य असेल तर त्या कौशल्यावर आधारित तुम्ही ध्येय ठरवता आणि ज्यावेळेस ते ध्येय तुम्ही त्या कौशल्यावर आधारित ठरवता त्यावेळेस तुम्हाला नेमकं स्पष्ट असतं की हे माझं ध्येय आहे आणि त्यामध्ये मग काय सुधारणा करायच्या ही एक प्रकारची विशिष्ट क्षमता किंवा ही एक प्रकारची विशिष्ट कृती करण्याची जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होते. ही जी जाणीव निर्माण होते हे ओळखणं, याला एक प्रकारचं स्पेसिफिक गोल म्हणू शकतो आपण. म्हणजे एखादं ध्येय निश्चित करण्याची क्षमता. एखादं क्षेत्र, करिअर, ध्येय निवडून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या ध्येयाची निवड करणं, याचा समावेश स्पेसिफिक या विशिष्ट या गुणवत्तेत किंवा या ध्येयाच्या स्वरूपात होतो. द मोर स्पेसिफिक द एरिया, जेवढं जास्त तुमचं निश्चित किंवा ठराविक क्षेत्र असेल, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी, तेवढं तुमचं ध्येय मिळवण्याच्या क्षमतेमध्ये किंवा संधीमध्ये एक प्रकारची स्पष्टता निर्माण होत जाते. म्हणजे तुम्ही एकदा ठरवलं की मला हे बनायचं आहे, की तिथून पुढं तुम्ही किती प्रवास केला, किती त्या यशापर्यंत पोहोचला, त्या ध्येयापर्यंत गेला, याबद्दलचं स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहण्यास, निर्माण होण्यास मदत होते आणि आपण ते विशिष्ट ठरवल्यामुळे आपण त्या दिशेने वाटचाल करतो. इट मेक्स इट इझियर, आणि हे सोपं बनवतं टू सेट पॅरामीटर्स. काही आपलं बरोबर आहे, चूक आहे, किंवा आपलं काय कमतरता आहे, किंवा आपल्याकडे काय उणीव आहे, किंवा आपल्याला काय स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आपले, हे सगळं ठरवण्याचे पॅरामीटर्स, मापदंड या स्पेसिफिक क्वालिटीच्या ध्येयामुळेच निर्माण होतं. अँड वर्क टुवर्ड्स द गोल अँड इट मेक्स इट इझियर, आणि हे आणखीन आपल्याला सोपं करतं टू वर्क टुवर्ड्स द गोल, आणि आपण आपल्या ध्येयाच्या जवळ आणखीन जाण्याचा त्यामुळे प्रयत्न करू शकतो, कारण आपल्याला ध्येय नेमकं कळलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर घर बांधताय, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, तर नेमकं आपल्याला किती क्षमतेचं घर बांधायचं आहे, अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, आणि हे बांधण्याचा कालावधी किती दूरपर्यंत जाऊ शकतो, किती वेळ याला लागू शकतो घर बांधायला, ह्या सगळ्याची एक प्रकारे जाणीव, एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर निर्माण होतं. ते कशामुळे होतं, तर आपणाला नेमकं माहीत आहे की आपल्याला घर बांधायचं आहे. म्हणजे आपलं ध्येय आपल्यापुढं स्पष्ट असलं पाहिजे, ठराविक असलं पाहिजे, नेमकं असलं पाहिजे. म्हणजेच लेखकाला इथं काय सांगायचं आहे आपल्याला, तुम्हाला नेमकं ध्येय किती मोठं मिळवायचं आहे किंवा किती छोटं मिळवायचं आहे, नेमकं तुम्हाला ध्येय किंवा करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं आहे, किंवा आपणाला जीवनात नेमकं काय हवं आहे आणि किती वेळेत हवं आहे, या सर्वांची माहिती तुमच्याकडं असणं म्हणजे तुमच्या ध्येयाचं स्पेसिफिक असणं असं आहे. मग निश्चित तपशील जर तुमच्याकडे असेल, निश्चित माहिती असेल, तर आपल्या ध्येयाचं सुधारणेचं क्षेत्र किंवा भाग आपण निवडू शकतो आणि त्या दृष्टीनं आपण पुढची पावलं टाकू शकतो. आणि सुधारणा करताना आपण किती मिळवलं आणि किती राहिले, किती उणीव आहे, यानुसार आपण वाटचाल करू शकतो आणि आपलं स्वप्न किंवा ध्येय किंवा करिअर किती पूर्ण झाले हे तपासू शकतो, जर तुमचं ध्येय स्पेसिफिक, ठराविक, विशिष्ट, नेमकं असेल तर. आय होप दॅट you might have understood a bit. Thanks for watching. See you in the next video. Bye.